चला तर मंडळी, आज आपण ना जरा वेगळ्या पद्धतीत इडली बनवूया। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करत ठेवली। कढईत खोबरं घातलं आणि गूळ घातलं। ते मिक्स झालं की त्यात वेलची पूड घालायची चवीनुसार, म्हणजे आपण जे मोदकाला सारण बनवतो ना तेच बनवून घ्यायचं। नंतर मी इडली पीठ घेतलं आणि बारीक बारीक 5 वाट्या घेतल्या। वाट्यांना मस्तपैकी तेल पूर्ण वाटीला लावून घ्यायचं। नंतर त्यात 2 चमचे इडली पीठ घालायचं आणि आपण जे सारण बनवलं आहे ते मध्ये घालायचं। वरून पुन्हा पीठ घालायचं आणि वाट्या जराशा टॅप करायच्या। तोपर्यंत मी गॅसवर इडलीच्या भांड्यात पाणी उकळत ठेवलेलं। या वाट्या त्यात ठेवायच्या आणि बरोबर 15 मिनटं वाफ द्यायची। नंतर वाट्या त्या थंड झाल्या की एक सुरी घ्यायची आणि कडा मोकळ्या करायच्या। आम्ही ह्याला गोड चुनाच्या इडल्या म्हणतो। तुम्ही ह्याला काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा नक्की करून बघा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।